झालेत ना एकदम कुरकुरीत इन्स्टंट बटाट्याचे चिप्स. अजिबात तेलकट होत नाहीत बरं का. आपल्याला हे करायला सोपे असतात. फक्त काय होतं, की कधी-कधी तळताना आपण नीट काळजी घेतली नाही तर ते खूप मऊ पडतात किंवा असे एकदम कडक होतात, तेलकट होतात. तसं होऊ नये म्हणून तुम्हाला सगळ्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. फक्त 3 साहित्य लागतं आणि इथं सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या ना, बाजारापेक्षा भारी चिप्स तुम्ही घरीच करू शकाल. 100% खात्रीने सांगते. नाही जमले तर मला कमेंट करून सांगा. चला करूया. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजले. बाजारामध्ये मिळतात पॅकेटमध्ये तसे पोटॅटोचे चिप्स म्हणजे बटाट्याचे चिप्स जे अगदी घरी सहज करू शकतो. फक्त तुम्हाला इथे सांगितलेल्या टिप्स वापरायच्या. रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य, काही साहित्य लागत नाही, आपल्याला लागतात बटाटे, पाणी, मीठ, बटाट्याची खिसणी आणि एक स्वच्छ कोरडा नॅपकिन, तळणीसाठी तेल आणि झाऱ्या. बस इतकंच लागतं. आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिली स्टेप, आपल्याला बटाटे तयार करून घ्यायचे. बटाटे तयार करून घेण्याआधी बटाटा कुठला वापरायचा त्याआधी सांगते. तर असे छान मोठे बटाटे घ्या. गोडसर चवीचा बटाटा घ्यायचा नाही, मऊ पिचपिचीत पडलेला बटाटा घ्यायचा नाही. हां, अगदी तुम्हाला घरामध्ये आत्ता बटाटे उपलब्ध आहेत त्याच्यात करायचं तर ठीक आहे. पण शक्यतो बटाटे जर तुम्ही घेता तर चांगले कडक बघून घ्या. गोल गरगरीत मोठे बटाटे घ्या. लहान घेतले तरी चालतील पण चिप्स व्यवस्थित पाडता आले पाहिजेत. आता हे बघूयात की हे बटाटे तयार कसे करायचे. तर काय आहे, इथं मी हे बटाटे घेतले, त्यांचं साल काढलं आणि त्यानंतर एकदा स्वच्छ धुवून याला पाण्यामध्ये घातलं. पण साध्या पाण्यात न घालता याला बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचं. म्हणजे काय होतं की बटाटा छान कडक होतो आणि चिप्स तळल्यानंतर मस्त कुरकुरीत होतात. तुम्ही हवं तर आणखी एक गोष्ट करू शकता. याला बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवायचं. असं केल्याने ते चिप्स आणखी चांगले होतील. माझ्याकडे आता इथं फ्रीज नाही आहे म्हणून मी काय केलं, याला फक्त बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून अर्धा तास ठेवलं होतं. अर्ध्या तासांनी बटाटा छान तयार झालाय. आता लगेच आपण चिप्स तळायला घेऊ शकतो. पण त्याआधी आपल्याला मिठाचं पाणी करायचं आहे. तर आपण काय करूया, एका भांड्यामध्ये थोडंसं मीठ काढू, साधारण अर्धा चमचा. यामध्ये थोडं पाणी घालू, अर्धी वाटी पाणी. याला मिक्स करूया. आपलं हे मिठाचं पाणी तयार होईल. मीठ चांगलं विरघळवून घ्यायचं आहे. मिठाचं पाणी तयार आहे. आता लगेच आपण चिप्स तळू. पण चिप्स तळण्यासाठी लगेच पाण्यातनं काढून तळायला घ्यायचे नाहीत, नाहीतर त्या पाण्यामुळे सगळं तेल अंगावर उडेल. एक स्वच्छ कोरडा नॅपकिन घेतलाय, त्यावर आपल्याला हे बटाटे चांगले कोरडे करून घ्यायचे. तुम्हाला वाटतंय मला फारच वेळ लागणार आहे तर तुम्ही सरळ जेवढे लागणार आहेत तेवढे वाईप करा, बाकीचे पाहिजे त्यावेळी पाण्यातनं काढा. पण चांगले वाईप करायचे, म्हणजे चांगले टिपून घ्यायचे कपड्याने आणि मगच चिप्स पाडायला सुरुवात करायची. म्हणजे पाणी खूप तडतड उडत नाही आणि चिप्स ही व्यवस्थित तळले जातात. झालं, आपण याला पुसून घेतलं. चिप्स पाडायला घेऊ. तर आता चिप्स तळायचे, त्यासाठी आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय. शक्यतो अशी पसरट कढई घ्यायची किंवा पॅन घेतला तरी चालेल. म्हणजे अशी एवढी तरी उंची येते आणि पसरट असल्यामुळे चिप्स व्यवस्थित पसरून तळले जातात. तर इथं मी तेल गरम करायला ठेवलंय आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पहिली स्टेप आपण काय केली, बटाटा कसा निवडायचा ते बघितलं. दुसरी स्टेप, बटाट्याचं साल काढून त्याला बर्फाच्या पाण्यामध्ये अर्धा पाऊण तास ठेवून दिलं. आणि तिसरी स्टेप, आपण हे बटाटे चांगले वाईप करून घेतले. आता चौथी स्टेप, आपल्याला तळायला घ्यायचं आहे आणि तळल्यानंतर खायला घ्यायचे. तर आता लक्षात घ्या, तळत असतानाच्या टिप्स. तेल व्यवस्थित गरम पाहिजे. तेल खूप कडकडीत तापलं तर चिप्स असं तळायला सोडेपर्यंत करपून जातात आणि तेल जर कमी तापलं असेल तर ते इतके मंद संथ तळले जातात की खूप जास्त तेल ओढून घेतात आणि एकदम मऊ मऊ होतात. खूप तेलकट होतील, अजिबात चांगले लागणार नाहीत. आणि जर आपण तसंच त्याच तेलामध्ये तळत राहिलो तर ते तळले जातील पण खूप कडक होतील. ठीक आहे. त्यामुळे तेल मध्यम गरम पाहिजे. ते ओळखायचं कसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच, परत एकदा सांगते. तर आपण काय करूया, इथं मी छोटासा बटाटा कापून घेतलाय. बघा, तेलामध्ये टाकला की असा संथपणे तो वर येतो. आणखी थोडा वेळ थांबूया, एक अर्धा मिनिटं थांबू, मग आपण चिप्स तळायला सोडू. याला हे तेल अजून नीट तापलेलं नाहीये, थोडा वेळ थांबूया. आता परत एकदा बघूया. आता बघा, हा टाकल्या असा लगेच वर आला आणि तळायला सुरुवात झाली, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता सुरुवातीला आपण गॅस मोठाच ठेवायचा. आता अशी किसणी येते बटाट्याचे चिप्स पाडायची, त्या किसणीने याला डायरेक्ट तेलामध्ये तळायला सोडायचं. थोडंसं सावकाश करायचं कारण आपण डायरेक्ट तेलात करतोय ना, म्हणून. साधारण अर्ध्यापेक्षा जास्त बटाटा आपण यामध्ये तळायला सोडला.
सुरुवातीला गॅस आपण थोडा मोठाच ठेवूया. हे चिप्स असे थोडे सेट झाले की मग गॅस कमी करायचा. खूप जास्त लेअर एकावर एक द्यायचे नाहीत, नाहीतर मग चिप्स व्यवस्थित तळले जात नाही. तर एक अर्धा मिनिट आपण याला असंच ठेवून दिलं होतं. आता हे बघा थोडे सेट झालेले आहेत, थोडे तळले गेले. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिठाचं पाणी. आता गॅस कमी करायचा आणि मिठाचं पाणी घालायचं. एका बॅचला 1 चमचा. मिठाचं पाणी घातल्यावर थोडंसं तडतडतं, कारण पाणी आहे, तेलाबरोबर रिॲक्ट झालं की असंच होणार. आता काय करूया, हे पाण्याचा आवाज पूर्ण जाईपर्यंत आणि चिप्स छान कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळायचे. आता हे छान सेट झाले. यांना उलट पलट करत छान असं गोलगोल फिरवत तळून घेऊ. गॅस कुठेही वाढवू नका, एकदम कमी करा आणि याचा आवाज जाईपर्यंत आणि बटाटे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळूया. मी शेवटी सांगेनच की एक बॅच तळण्यासाठी मला एकूण किती वेळ लागेल. आणि जवळपास 4 ते 5 मिनिटं एकदम मंद आचेवर तळल्यानंतर हे चिप्स तळून झालेत. आता तुम्ही बघाल तर पाण्याचा आवाज संपूर्ण गेलाय. चिप्स असे थोडे थोडे खुसखुशीत लागायला लागतात. आत्ता हे वाटतात की अरे कच्चे आहेत का, पण जेव्हा आपण याला बाहेर काढून थोडा वेळ ठेवतो त्याची तळणीची प्रक्रिया चालूच असते, त्यामुळे ते बाहेर आल्यानंतर सुद्धा थोडेसे तळले जातात. तुम्हाला परत आवाज दाखवते. असे छान एकसारखे चिप्स तळले जातात जेव्हा तुम्ही मंद आचेवर तळता तेव्हा. याला काढून घेऊया. आता आवाज समजतोय ना, मगाशी जरा मऊ वाटत होता कारण आणखी ते गरम होते. याला आपण ठेवूया आणि आता बाकीचे चिप्स असेच तळूयात. दुसरी बॅच तळताना लक्षात घ्या, आपण गॅस एकदम कमी केलेला असतो, शिवाय यामध्ये आपण पाणी घातलेलं असतं, त्यामुळे तेलाचं तापमान थोडं कमी होतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, दुसरी बॅच तळण्याच्या आधी गॅस मोठा करायचा, एक 10 सेकंद थांबायचं आणि मग चिप्स तळायला सोडायचे. जर तुम्ही दुसरी बॅच तळताना लगेच चिप्स सोडायला सुरुवात केली तर तेल नीट तापलं नसेल तर ती मऊ पडू शकते. आता आपण बाकीचे सगळे चिप्स असेच करूया. आणि तुम्हाला जर भीती वाटते की डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं नाही आहे, तर तुम्ही चिप्स आधी वेगळे ताटलीमध्ये पाडा, जेवढे बसणार तेवढे, आणि मग तुम्ही डायरेक्ट ते कढईमध्ये असे सोडू शकता हाताने. आणि शेवटची बॅच मी तळलेली आहे. 4च बटाटे होते, वजनाने साधारण असतील एक अर्धा पाऊण किलो. आवाज बघा मस्त आला की नाही. आपले हे मस्त कुरकुरीत असे बटाट्याचे इन्स्टंट चिप्स तयार झालेले आहेत. ते एवढे आहेत, आणखी याच्यामध्ये थोडेसे तळले जात आहेत आणि एक अर्धा बटाटा शिल्लक आहे, त्याचे पण थोडेसे होतील. फक्त एक सांगते हा, बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण हे चिप्स तळत असतो, बटाटा संपत आला की हातातून सटकू शकतो. माझ्याकडे आत्ता करताना सुद्धा एकदा झालं, तेल अंगावर उडू शकतं. मग काय करायचं, बटाटे जेवढे शक्य होतील व्यवस्थित किसता येतील तेवढे कढईत किसून ठेवायचे, बाकीचे त्या पाण्यामध्ये टाकून ठेवा आणि मग जेव्हा तुमचे सगळे चिप्स तळून होतील, ते बाकीचे उरलेले तुकडे असतात ते सरळ ताटामध्ये किसा आणि मग तळायला सोडा. म्हणजे कसं रिस्क पण राहणार नाही, उगाचच तेल वगैरे अंगावर उडणार नाही. तर अशा प्रकारे आपण हे मस्त कुरकुरीत इन्स्टंट पोटॅटो चिप्स केले. यातला एक चिप मी तुम्हाला तोडून दाखवते. हा आवाज मस्त आलाय, बस टक मारलं की तुटला सुद्धा आहे बघा, इतका मस्त झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे चिप्स तयार केले. यातला तरी पण एक चिप तुम्हाला तोडून दाखवते. झाला की नाही, एकदम मस्त आणि कुरकुरीत. हे चिप्स एकदा करून ठेवले की संपूर्ण गार करा आणि मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. छान असे 15 दिवस कुरकुरीत राहतात. तुम्हाला तर याच्यामध्ये वेगळा फ्लेवर द्यायचा आहे तर तुम्ही समजा मिरची पावडर, तिखट करायचे तर मीठ तर आपण तेलातच घालतो, पण मिरची पावडर पण लावायची असेल तर गरम गरम असतानाच त्याला एका बाउलमध्ये घेऊन थोडी मिरची पावडर भुरभुरून टॉस करायचं. किंवा तुम्हाला पेरी पेरी मसाला लावायचा आहे, चाट मसाला लावायचा आहे, कुठला वेगळा फ्लेवर द्यायचा आहे तर तो मसाला टाकायचा आणि त्याला टॉस करायचं. किंवा तुम्ही 2 वेगवेगळे फ्लेवर सुद्धा करू शकता, अर्ध्या ह्याला असं अर्ध्या ह्याला तसं, जसं हवं तसं करता येईल. अगदी सोपी रेसिपी आहे, फक्त तुम्हाला तळतानाच्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.